छान वाटला. तर त्या मुलांना घेऊन अजून 2-3 नावं ना. सागर एक एक डाउनलोड करा है सगळे छान. तर माझं नाव अनुश्री जवंजाळ आहे. मी सोशलतम फाउंडेशन याची फाउंडिंग मेंबर बॉडी आहे. मी ही NGO चालू केली तेव्हा माझा मेन मुद्दा होता की कॅन्सर पेशंटसाठी मोस्टली कॅन्सर सेवा म्हणून मी हा उपक्रम राबवलेला. मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं ब्रेस्ट फिडिंग हा सुद्धा एक रिझन आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, ब्रेस्ट कॅन्सर. तर म्हणून मी इनिशिएटिव्ह चालू केला मातृशक्ती बेबी फिडिंग पॉड. मग अशा रीतीने आम्ही हा पॉड इन्स्टॉल केलाय. हा महाराष्ट्रात नाही तर माझा नॉर्थ ईस्ट रिजन, सिक्कीम, नंतर आसाम, कर्नाटका, ओडिसा बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉल आहे ते पॉड. याच्यामध्ये हा मी डोनेट केलेला आहे एव्हलंट हेल्थकेअर लिमिटेड आणि मेट्रोने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. सगळ्या ब्रेस्ट फिडिंग मदर्सला रिक्वेस्ट करते की ही फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर तुम्ही ही युटिलाइज करा जितकं मॅक्सिमम कराल आणि आपण सपोर्ट करू शकतो ब्रेस्ट फिडिंगला ब्रेस्ट फिडिंग, हॅझल फ्री ब्रेस्ट फिडिंग अख्ख्या पब्लिक प्लेसेसमध्ये कुठेही करू शकता. उपक्रम तुम्ही ऍक्च्युली खूप छान वाटलं तुम्ही उपक्रम हे राबवल्यात. कारण ना छोट्या मुलांना घेऊन ट्रॅव्हलिंग करणं खूप खूप त्रासदायक आहे आणि बाहेर कुठे फिडिंग करायचं म्हटलं की थोडं ऑकवर्ड फील होतं. किती पण महिला पुढे गेले म्हटलं तरी हा एक भाग असा आहे की तो ऑकवर्ड फील होतोच. तर छान वाटलं की थोडा वेळ बेबीना थांब म्हणून इथं येऊन फिडिंग करू शकतो आम्ही. सगळ्यांची भावना सेम नसतात बाहेर फिडिंग करण्यासाठी. तर हा मुलींना आणि हे डायपर चेंजिंग आवडलं मला.